जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या बोर्ड परीक्षेला एकूण फक्त 7 ते 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 7 ते 8 दिवसाचं जर नियोजन तुम्ही परफेक्ट केलेलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा 100% फायदा होणार आहे याची गॅरंटी आहे. कारण का म्हणतो तर या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने 7 दिवसामध्ये कसा वर्षभर केलेला तुम्हाला अभ्यास कसा कॉम्प्लाइट करायचा किंवा कंबाईन करायचा आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांना शेअर करा. तर काय विषय काय माहिती आहे का, तर ह्या 7 दिवसाचं जर नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास तुम्ही या 7 दिवसामध्ये आणि तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये तुम्ही तुमचा अभ्यास उतरवू शकता. तर या ठिकाणी बघा, ज्याला 10 दिवसाचा प्लॅन जमला नाही त्यांनी 7 दिवसाचा परफेक्ट प्लॅन करा आणि त्या प्लॅनिंग वरती अंमलबजावणी करा. नुसतं प्लॅनिंग करून चालत नाही, तर त्या प्लॅनिंग वरती तुम्हाला काय करावं लागतं, काम करावं लागतं आणि तो केलेला प्लॅन तुम्हाला फॉलो करावा लागतो आणि त्या प्लॅनिंगची काय करावी लागते, अंमलबजावणी करावी लागते. 7 डेज परफेक्ट स्टडी प्लॅन आहे. हा परफेक्टच आहे, कारण तुम्ही जर या पद्धतीने केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर काय करायचंय, हा जो काळ आहे हा रिव्हिजनचा काळ आहे ना. कोणी जर विचारलं अभ्यास झाला का, त्याला म्हणायचं रिव्हिजन झालं माझं, आहे ना. किती रिव्हिजन झाले, 2 रिव्हिजन झाले, 3 रिव्हिजन झाले, 4 रिव्हिजन झाले. हा तुमचा काळ फक्त आणि फक्त रिव्हिजनचा आहे, टाइम मॅनेजमेंटचा आहे आणि प्रॅक्टिसचा आहे. ठीक आहे. कोणती प्रॅक्टिस, आता प्रॅक्टिस म्हणजे कोणती प्रॅक्टिस, तर रायटिंग प्रॅक्टिस. मी का सांगतो हे तुम्हाला, तर तुमची जी परीक्षा आहे तर काही पेपर 3 तासाचे आहेत आणि काही पेपर हे तुमचे 2 तासाचे आहेत. मग मला सांगा, तुम्हाला सायन्सचा पेपर आहे किती मार्काला, 40 मार्काला, किती वेळ आहे त्याला, 2 मार्क आहेत. मग वर्षभर जो तुम्ही अभ्यास केलेला आहे वर्षभर, तर तो वर्षभर केलेला अभ्यास तुम्ही पाठ केलेले सूत्र असतील, तुम्ही पाठ केलेले उत्तरं असतील, तुम्ही पाठ केलेले आकृत्या असतील, या सगळ्या आकृत्या तुम्हाला या 40 मार्कासाठी 2 तासामध्ये उतरवायच्या आहेत. मग त्याचं तुमच्याकडे प्लॅनिंग असायला पाहिजे का नाही, का उगाच रात्री झोपेतून उठला आणि लगेच गेलं पेपरला, असं शक्य आहे का? अशामुळे तुम्हाला मार्क पडणार नाही. ठीक आहे. तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगनं जावं लागतं, प्रॉपर रिव्हिजन करावी लागते, प्रॉपर प्रॅक्टिस करावी लागते आणि सगळेच सब्जेक्ट काय करावे लागतं, तुम्हाला अभ्यास करत असताना कव्हर करावे लागतात. ऑल सब्जेक्ट काय करायचे, तुम्हाला कव्हर करायचे. नुसतं सायन्स, मॅथ आणि इंग्लिशचा जर अभ्यास करत बसलो तर मग तुम्हाला परीक्षेमध्ये पर्सेंटेज चांगलं पडत नाही. पर्सेंटेज चांगलं नाही पडलं तर कॉलेज चांगलं भेटत नाही. कॉलेज चांगलं नाही भेटलं तर शिक्षण चांगलं भेटत नाही. शिक्षण चांगलं नाही भेटलं तर तुम्हाला नोकरी चांगली भेटत नाही. नोकरी चांगली नाही भेटलं तर तुमचं पगार चांगला भेटत नाही. पगार चांगला नाही भेटला तर तुम्हाला काय म्हणतो, तुमची लाईफ चांगली होणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुमचं समीकरण आहे. त्याच्यामुळे तुमचे हा वर्ष, ही परीक्षा खूप महत्वाची आहे मार्क पाडण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर मग दिवसाचा स्टडी प्लॅन किंवा दिवसाचा स्टडी रूल काय तुमचा असायला पाहिजे, तर स्टडी रूल सांगत असताना तुम्हाला दिवसाचे 3 सेशन करायचे. 3 सेशन म्हणजे 3 सत्र. जसं टेस्ट क्रिकेट असतं, कसोटी क्रिकेट असतं, त्याच्यात सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं सत्र असतं किंवा इव्हिनिंगचं सत्र असतं, तसे तुम्हाला कमीत कमी 3 सेशन करायचे. एक सेशन म्हणजे एक सत्र, 3 सत्र करायचे. कमीत कमी 3 सत्र करायचे. त्यातला एक सत्र जो आहे ते 2 ते 2.5 तासाचा तुमचा एक सत्र असलं पाहिजे. 2 ते 2.5 तास म्हणजे 2 ते 2.5 तास तुम्ही एका विषयाचा अभ्यास केला पाहिजे. असे 3 सत्र पाहिजे. मग हा अभ्यास करत असताना 2 ते 2.5 तासाचं नियोजन करत असताना तुम्हाला 50 मिनिट अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर 10 मिनिटाचा क्विक ब्रेक घ्यायचा आहे तुम्हाला, है ना. ब्रेक घ्यायचा, वॉकिंग करायचे, थोडं डीप ब्रीदिंग करायचं, म्हणजे श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रीदिंग करायचे. म्हणजे 50 मिनिट स्टडी करायचे आणि 10 मिनिट तुम्हाला ब्रेक घ्यायचा अभ्यासामध्ये आणि डीप ब्रीदिंग करायचं आहे ना. श्वास चांगल्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सॉल्व ॲटलिस्ट 1 रायटिंग प्रॅक्टिस डेली. मग आता तुम्हाला 3 विषय आहेत. कोणते, मराठी, त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्लिश. या तिन्हीमध्ये रायटिंग स्किल्स जास्त पोर्शन आहे, म्हणजे रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची आहे. त्यामुळं डेली कमीत कमी ह्या तिन्ही विषयाचा एक तरी तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. रायटिंग स्किलचा जो पोर्शन आहे, मराठीमध्ये उपयोजित लेखन असेल, हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये रायटिंग स्किल असेल, त्याचा तिन्हीमध्ये पत्र आहे. मग एका दिवशी तिन्हीचे पत्र काय करायचे, तुम्ही प्रॅक्टिस करायची. अशानं तुमचा खूप चांगला अभ्यास होतो. हे व्यवस्थित फॉलो करा प्लीज. आणि काय करायचंय, रिवाइज बिफोर स्लीपिंग, म्हणजे झोपण्याच्या 20 मिनिट अगोदर दिवसभर काय केलं त्याचं क्विक रिव्हिजन करायचं. म्हणजे पूर्ण दिवसाच्या सत्रांमध्ये तुम्ही काय काय केलं त्याचं क्विक रिव्हिजन करायचं. हा झाला तुमचा दिवसाचा ॲव्हरेज शेड्यूल किंवा दिवसाचं तुमचं कसं असलं पाहिजे शेड्यूल. मग आता याच्या पुढं टॉपिक वाईज कशा पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. टॉपिक वाईज प्लॅनिंग म्हणतो मी, किंवा सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, सब्जेक्ट वाईज तुमचं प्लॅनिंग. मग सब्जेक्ट वाईज प्लॅनिंग जर करायचं असलं तर मग कसं करणार सब्जेक्ट वाईज प्लॅनिंग, तर सकाळचं जो सेशन आहे, मी म्हटलं ना तुम्हाला सत्र 3 करा. ठीक आहे. पहिल्या सत्रामध्ये तुमचं आहे मॉर्निंगचं सत्र 2 ते 2.5 तासाचं किंवा 2.5 तासाचं करा. त्यात इंग्लिश लिहा. इंग्लिशमध्ये काय करणार, एक प्रोज म्हणजेच तुमचा धडा वाचा, लेसन रिव्हिजन, म्हणजेच तुमचा एक जो धडा आहे, जो टॉपिक आहे, जो लेसन आहे, तो चांगला रिवाईज करा. त्यानंतर एक पोएम करा. त्या पोएम मध्ये काय करणार, फिगर ऑफ स्पीच चांगला अभ्यास करा आणि ॲप्रिशिएशन पाठ करून ठेवा. ॲप्रिशिएशन बद्दल एक व्हिडिओ आहे, सगळे ॲप्रिशिएशन ऑल इन वन व्हिडिओमध्ये सगळे ॲप्रिशिएशन आपण कव्हर केलेले. त्यानंतर ग्रामर. आता ग्रामरमध्ये काय काय करायचं,
टेन्स जे फॉर्म्युले आहेत ते रिवाईज करा, चेंज द व्हॉइस करा आणि रिपोर्टेड स्पीच करा. हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. हे 3 टॉपिक तुम्ही केले ना, हे सगळ्यात मोठे टॉपिक आहेत ग्रामरमधले आणि त्यामुळे त्याला आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला ठेवलं. हे 3 टॉपिक चांगल्या पद्धतीने रिवाईज करा. त्यानंतर एक मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक प्रॅक्टिस करा, कोणतं, रायटिंग स्किलचं. मग तुम्ही लेटर करा किंवा रिपोर्ट रायटिंग करा, कुठलंही करा, डायलॉग रायटिंग करा, तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे. आता त्यानंतर येतं तुमचं इव्हनिंगचं जे सेशन आहे, म्हणजे दुसरं सत्र. मी या ठिकाणी 2च सत्र केलेत, तुमचं 3 सत्र केलं तर खूप टफ होऊन जाईल शेड्यूल. का तर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास तर करायचंच आहे, स्टडी तर करायचीच आहे, पण आपली हेल्थ म्हणजे आपलं जे आरोग्य आहे, आपली जी हेल्थ आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, त्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची. त्यामुळं भरपूर पाणी प्या, चांगलं जेवण करा आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आराम सुद्धा करा. ठीक आहे, ते पुढे सांगतो मी. ठीक आहे. इव्हनिंगचं जे सत्र आहे ते सुद्धा 2.5 तासाचं असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही गणित भाग 1 करा, मॅथ पार्ट 1 करा आणि त्याच्यामध्ये करण्यासाठी काय करणार तुम्ही, तर अल्जेब्रा हे जे आहे, अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित जे आहे, बीजगणिताच्या मधले 2 टॉपिक करायचे. कधी 2 टॉपिक करायचे अल्जेब्रामधले, कधी संध्याकाळी इव्हनिंगच्या टायमिंगला. ठीक आहे. मग आता 11 तारखेला सांगतो, हे 11 तारखेचं. ठीक आहे. त्यानंतर सॉल्व 15 to 20 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स, म्हणजे पार्ट 1 मध्ये अल्जेब्रामधले 15 ते 20 महत्वाचे प्रॉब्लेम जे आहेत, जे तुम्हाला वाटतात की हे परीक्षेला येऊ शकते किंवा ह्या टाईपमध्ये प्रश्न परीक्षेला येऊ शकतात, त्याची प्रॅक्टिस करायची त्या फॉर्मॅटमधले. ठीक आहे. रिवाईज फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युले जे आहेत मॅथ 1चे ते सगळे काय करायचं, रिवाईज करायचं व्यवस्थितरित्या. आणि त्याच दिवशी संध्याकाळी काय करायचं, तुम्हाला 1 तास इंग्लिश ग्रामरचं क्विक रिव्हिजन करायचं आहे आणि त्याच्यासोबतच एक ऍड करा, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत मॅथ 1चे, जे सगळे काय फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले काय करायचे, तुम्हाला रिवाईज करायचे आहेत व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. हे झालं तुमचं डे 1. आता डे 2 मध्ये काय 2 विषय घेतलेले आहेत. डे 2 मध्ये आपण कोणते विषय डे 2 मध्ये, तर एक आहे तुमचं सायन्स आणि दुसरं आहे आपलं हिस्ट्री. ठीक आहे. डे 2 मध्ये सायन्स आणि हिस्ट्री म्हणजे विज्ञान भाग 1 आणि इतिहास, हे 2 विषय घेतलेत. तर मॉर्निंगच्या टायमिंगला काय करायचंय, मॉर्निंगला सायन्स 1 घ्यायचंय. सायन्स 1 मध्ये कोणतं, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, या 2 विषयांचा किंवा सब टॉपिकचा काय करायचं, तुम्हाला अभ्यास करायचा. त्यात करताना काय करायचं, 2 चॅप्टर घ्या, कोणतेही 2 चॅप्टर घ्यायच्यातले न्यूमेरिकल्स करा, त्याच्यामधले प्रॅक्टिस कंपल्सरी, म्हणजे जे समीकरण दिलेले आहेत, इक्वेशन्स दिलेले आहेत सायन्समध्ये सुद्धा, त्याची सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येतं लर्न डेफिनेशन्स आणि डायग्राम्स. मग सायन्स 1 मध्ये जे आहेत सगळ्याच व्याख्या आणि आकृत्या ह्या व्यवस्थित काय करायचे, तुम्हाला पाठ करून ठेवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या आहेत. आणि कमीत कमी 10 ते 15 MCQ तुम्ही काय केलं पाहिजे, सकाळी सोडवलं पाहिजे सकाळच्या सेशनमध्ये. ठीक आहे. आता सकाळचं सेशन झालं, त्यानंतर सत्र येतं दुपारचं किंवा इव्हिनिंगचं सत्र म्हणतो आपण त्याला. या इव्हिनिंगच्या सत्रामध्ये काय करणार आहे, तुम्ही फक्त इतिहासाचा अभ्यास करणार आहे. इतिहासाच्या अभ्यासामध्ये 2 चॅप्टर करा, कोणतेही तुम्हाला जे स्टार्टिंग पासूनच करा, जे टॉपिक वाटते महत्वाचे ते करा. त्यानंतर प्रॅक्टिस शॉर्ट नोट्स, जे तुम्ही इतिहासाचे शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत, शॉर्ट नोट्स जे बनवले आहेत इतिहासाचे, तर ते शॉर्ट नोट्स काय करा, तुम्ही प्रॅक्टिस करा, लर्न करा आणि रिवाईज करा. लास्टला येतं तुमचं प्रॅक्टिस 5 लॉंग आन्सर. इतिहासाचे जे मोठे उत्तर आहेत, मोठे किंवा 4-5 मार्काचे 3 मार्काचे जे प्रश्न आहेत मोठे, तर ती प्रश्न रायटिंग करायची, काय करा, प्रॅक्टिस करा. मी परत रायटिंगवरती का फोकस करतोय, तर परीक्षा तुमची लिहायची आहे. पोरं म्हणतात मला विद्यार्थी की सर आम्हाला परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही. ह्याचं कारण कुठे माहिती आहे का, ह्याचं कारण वर्षभर जे तुम्ही करता त्यात ते कारण आहे तुमचं. तुम्ही जर डेली प्रॅक्टिस केली ना क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची किंवा रायटिंग प्रॅक्टिसची, तर तुम्हाला पेपर 3 तासाचा मी लिहून देतो. 3 तासाचा पेपर हा तुम्ही 2 तास 40 मिनिटांमध्ये कव्हर करता आणि आरामात बॉस सारखं तुमच्या काय म्हणतो एक्झाम हॉलमध्ये रायटिंग किंवा शायनिंग मारत तुम्ही बसत असता. तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर 2 तास 40 मिनिटांमध्ये आम्ही सॉल्व्ह केलेले ते पेपर आणि आम्ही सुद्धा चांगले मार्क घेतलेले. ठीक आहे. मग संध्याकाळी काय करायचं, दुसऱ्या दिवशी तर रिवाईज करायचंय. सायन्सचे सगळे फॉर्म्युले रिवाईज करा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर. ठीक आहे. मग हे झाले डे 1 आणि डे 2. आता डे 3 मध्ये कोणते सब्जेक्ट घेणार तुम्ही, तर डे 3 मध्ये घ्या भूगोल म्हणजे जॉग्राफी आणि मॅथ 2 म्हणजे भूमिती, हे 2 सब्जेक्ट तुम्ही घ्यायचे आहेत. तर सकाळी काय करणार, भूगोलाचा जो आहे सकाळचा मॉर्निंगच्या सत्रामध्ये भूगोल घ्या, जॉग्राफी घ्या, त्यात 2 चॅप्टर करा कोणतेही. नंतर भूगोलाचा अभ्यास करताना मी परत रिपीट का हे सांगतोय, मॅप पॉइंटिंग प्रॅक्टिस म्हणजेच मॅप रिडिंग खूप महत्वाचं आहे. ह्याला इथं व्हेरी इम्पॉर्टंट केले. मॅप रिडिंग सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मॅप रिडिंग करायची कधी, सकाळी म्हणून हा विषय सकाळी ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि राईट 5 शॉर्ट्स अँड 3 लॉंग आन्सर्स, म्हणजे काय करायचं तुम्हाला 5 मोठे प्रश्न सोडायचे आणि 3 छोटे प्रश्न सोडवण्याचा किंवा रायटिंगची काय करायचं आहे, सराव करायचा आहे. ठीक आहे. मग झालं तर संध्याकाळी काय करणार तुम्ही, इव्हिनिंगच्या टायमिंगला मॅथ 2 म्हणजेच भूमितीचा जो आहे, जिओमेट्री म्हणतो त्याला, भूमितीमध्ये काय करणार, थेरम प्रमेय जे आहेत ते प्रमेय काय करा, रिवाईज करा सगळे प्रमेय पार्ट 2 मधले. त्यानंतर 10
असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा जे की तुम्हाला खूप अवघड वाटतात आणि परीक्षेला येण्याला त्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, असे 10 प्रॉब्लेम्स काय करायचे त्याचे सॉल्व्ह करायचे. आणि रिवाइज कन्स्ट्रक्शन जेवढ्या काही डायग्राम्स आहेत तुम्हाला ड्रॉ करायला सांगितले जाते ते सगळे ड्रॉ करायचे इव्हनिंगच्या टायमिंगमध्ये मॅथ 2 मधले भूमितीमधले. ठीक आहे, आणि संध्याकाळी झोपताना एकदा मॅप रीडिंग करायचं त्याचं आणि हे सगळे जे फॉर्म्युले आहेत आणि प्रमेय जे दिलेले आहेत ते सगळे प्रमेय काय करा एकदा रिवाइज करा झोपण्याच्या अगोदर. आता डे 4 मध्ये फक्त सायन्स घ्यायचं. सायन्समध्ये कोणतं पार्ट 2. ठीक आहे, डे 4 मध्ये सायन्सचं पार्ट 2 चा विषय आहे विज्ञान भाग 2. त्यामध्ये बायोलॉजी आहे खूप. त्यात काय करा मॉर्निंगला 3 चॅप्टर्स करायचे. तुम्हाला 3 चॅप्टर्स करायचे. त्यात डायग्राम कंपल्सरी आहेत. डायग्राम येतात. डायग्राम पाठ करा आणि ड्रॉ करायचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रॅक्टिस लेबलिंग डायग्राम ह्याचाच पार्ट आहे हा. एखादी आकृती काढली तुम्ही आकृती, त्या आकृतीला नाव कशा पद्धतीने द्यायची हे सुद्धा प्रॅक्टिस सकाळच्या सेशनमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि एक छोटे छोटे जे डेफिनेशन दिलेले आहेत बायोलॉजीमध्ये किंवा पार्ट 2 मध्ये ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या व्याख्या काय करा लर्न करा, पाठ करायचा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. इव्हिनिंगला काय करणार तर उत्तर लिहायचं प्रॅक्टिस करायचं. राईट 5 लॉंग आन्सर्स म्हणजे 5 मार्काचे 5 आन्सर्स मोठे मोठे जे आन्सर आहे ते 5 सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि मागच्या वर्षी जे आलेले PYQ म्हणतो आपण त्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण काय करूयात ते तुम्हाला सुद्धा सोडवायचं आहे. मला वाटतं मला टेलिग्रामचं चॅनल किंवा टेलिग्रामचा एक ग्रुप बनवायला पाहिजे. तो मी बनवतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर्स ह्याचे PDF हे सगळे देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला तसं टेलिग्राम चॅनल पाहिजे असेल, नोट्स पाहिजे असतील किंवा PDF पाहिजे असतील तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मला ते ओपन करता येईल. काय होतं ते जर मी ओपन केलं तर त्याच्यावरती मला वेळ द्यावा लागतो आणि जर मी त्याला वेळ दिला आणि तुम्ही नाही बघितलं तर तो वेळ माझा वेस्ट होतो. त्यामुळे तुम्हाला गरज असेल तर सांगा, मी टेलिग्रामला चॅनल ओपन करतो आणि तिथं महत्त्वाचे नोट्स किंवा अपडेट्स किंवा PDFs तिथं आपल्याला काय करता येईल शेअर करता येईल. ठीक आहे, मग रात्री काय करणार डे 4 ला रिवाइज ऑल इम्पॉर्टंट पॉईंट. दिवसभर जे काही केले तुम्ही ते सगळे पॉईंट्स काय करायचे रिवाइज करत राहायचं. ठीक आहे, मग डे 5 येतं तुमचं. डे 5 ला काय करणार तर डे 5 ला लँग्वेज प्रॅक्टिस, पूर्ण दिवसभर लँग्वेजची प्रॅक्टिस करायची. कोणती कोणती इंग्लिश फुल पेपर सॉल्व्ह करायचा, प्रॅक्टिस करायची. 3 तास बसायचं एकाच ठिकाणी आणि मागा आलेला PYQ मागा आलेला एक वर्षीचा प्रश्नपत्रिका काय करायची सॉल्व्ह करायची. एक्झाम हॉलमध्ये ज्या पद्धतीनं ॲटमॉस्फिअर असतं, वातावरण असतं त्या वातावरणाला फील करून तुम्ही काय करायचं ती परीक्षा द्यायची. सॉल्व्ह 1 फुल क्वेश्चन पेपर, चेक टाइम मॅनेजमेंट. आणि तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना टाइम मॅनेजमेंट चेक करायचं की तुम्हाला किती वेळ लागतो आणि वेळ कुठं वाया जातो. ठीक आहे, आणि त्यानंतर येतं तुम्ही पेपर सोडवला, पेपर सोडवताना काय काय अडचण आल्या, कोणते कोणते प्रश्न चुकले, कोणते कोणते प्रश्न बरोबर आले, मग चुकलेले प्रश्न का चुकले आणि बरोबर आलेले प्रश्न का बरोबर आले ह्याचं तुम्हाला इव्हॅल्युएशन मूल्यमापन स्वतःच करायचं आहे. ठीक आहे, आता लास्ट आहे तुमचं त्याच दिवशी डे 5 मध्ये मराठी किंवा हिंदी या दोन्हीपैकी एक पेपर सॉल्व्ह करायचा. त्यात रायटिंग स्किल करा आणि ग्रामरचं पोर्शन सुद्धा काय करायचं तुम्हाला हे रिव्हिजन करायचं मराठी आणि हिंदीचं. आता मराठी आणि हिंदीचं सांगायचं झालं ना तर ग्रामरचा पोर्शन सेम आहे, फक्त प्रॉब्लेम काय याच्यात ह्याची मराठी लँग्वेज आहे आणि ह्याची हिंदी लँग्वेज आहे त्यामुळे प्रॉब्लेम येतो. इंग्लिश आहे तसंच आहे सेम आहे आणि इंग्लिश आपली लँग्वेज नाही आणि इंग्लिश आपण जास्त यूज करत नाही, इंटरनॅशनल लँग्वेज आहे त्यामुळे इंग्लिश थोडं अवघड जातं ग्रामर. मराठी हिंदीचं ग्रामर सोपं आहे ते आपण बघूया एका 1 शॉर्ट व्हिडिओ करूया त्याच्याबद्दल. तर ह्याच्या अगोदर एक इन्फॉर्मेशन सांगतो, ग्रामरचे सगळे पोर्शन आपण जे आहेत इंग्लिशचे रायटिंग स्किलचे सगळे पोर्शन काय केले आहेत आपण कव्हर केले, त्याचे लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आणि मराठीचं उपयोजित लेखन जे आहे त्याची सुद्धा व्हिडिओज आपण सगळे बनवले ते सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो, ते बघून घ्या. 24 मराठीचे 24 मार्क आणि इंग्रजीचे 30 मार्क 25 मार्क डायरेक्ट काय होतात तिथं कव्हर होतात. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, डे 6 मध्ये काय करणार फुल टेस्ट डे. हा जो दिवस आहे 6वा तो टेस्ट डे म्हणून समजा आपण त्याला. टेस्ट डे म्हणजे पूर्ण दिवसभर काय करायचं तुम्हाला परीक्षा देत राहायचे. कोणत्या सॉल्व्ह मॅथमॅटिक्सचा पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा आहे, 3 तास लिहा किंवा 2 तास लिहा. ठीक आहे, इव्हिनिंगचा काय करणार सॉल्व्ह सायन्स फुल पेपर. सायन्सचा म्हणजे 6व्या दिवशी एक मॅथचा सॉल्व्ह करा, दुसरा सायन्सचा सॉल्व्ह करा आणि हे जे पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेले त्या पेपरचं काय करा मागं सांगितलं त्याप्रमाणेच अनालिसिस करा. पेपरचं अनालिसिस करावं लागतं, कुठं चुकतंय कुठं बरोबर येते. वेअर डिड यू लॉस मार्क म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रश्नामध्ये मार्क गमावलेले आहेत. विच चॅप्टर इज वीक आणि कोणता तुमचा चॅप्टर जो आहे तर तो वीक आहे ज्यावरती तुम्हाला मार्क पडत नाही त्यावरती लक्ष द्या. आता लास्ट येतं तुमचं कोणतं फायनल रिव्हिजन डे. आता 7वा दिवस आहे कारण 8व्या दिवशी आपली काय असणार आहे परीक्षा असणार आहे. म्हणजे 19 तारखेचा हा शेड्यूल आहे किंवा 18 तारखेचा असू शकतो तुम्ही जसं स्टार्ट कराल तसं. तर 7व्या दिवशी काय करणार रिवाइज फुल रिवाइज करायचं, फुल सब्जेक्ट रिवाइज करायचं. ऑल फॉर्म्युलाज तुम्हाला मॅथ 1चे असतील सायन्सचे असतील, मॅथ 1 मॅथ 2 सायन्स 1 सायन्स 2 रिवाइज करायचं आहे. मॅप वर्क जॉग्रफीचं मॅप रिडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स आहेत, हिस्ट्रीमधल्या इम्पॉर्टंट डेट्स असतील, माणसांची व्यक्तींची नावं असतील ते रिवाइज करायचं आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये ग्रामरचे सगळे रूल्स काय करायचं रिवाइज करायचं. त्यानंतर 10 मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत लेंदी किंवा लॉंग आन्सर्स म्हणतो आपण त्याला ते काय करायचं प्रत्येक सब्जेक्ट वाईज काय करायचं
प्रॅक्टिस करायचं. म्हणजेच प्रत्येक सब्जेक्टमध्ये 10 प्रश्न असे लेंदी असतात, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल. मग कोणते असो, सायन्स 1, सायन्स 2, त्यानंतर हिस्ट्री, जॉग्राफी, कुठलेही असू द्या, त्याची काय करायचं तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहे, जे दिलेले आहे ते तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मग आता हे सगळं करत असताना ह्या 7 दिवसांमध्ये आपल्याला अवॉइड काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला डू नॉट स्टार्ट न्यू टॉपिक. म्हणजे ह्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही, नवीन टॉपिक काहीच करायचं नाही. जे तुम्ही वर्षभर केलेलं आहे, 1 वर्ष केलेलं आहे, मागचं जे वर्ष अभ्यास केला आहे ना, त्याच अभ्यासाला आपल्याला रिव्हिजन करत राहायचं आहे. परत एकच टॉपिक काय करायचं आहे, वाचत राहायचं आहे. बघा, 21 दिवसाचं एक नेचरचं काय फॉर्म्युला आहे. एकच गोष्ट जर तुम्ही परत जर करत राहिला ना, तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये काय होतं, परफेक्शन येत राहतं. तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. एकच गोष्ट 3 दिवस कंटिन्यू करा, त्याच्यानंतर 7 दिवसानंतर तीच गोष्ट करा, त्याच्यानंतर 14 दिवसानंतर तीच गोष्ट करा आणि 21 दिवसानंतर तीच गोष्ट करा. तुम्हाला ती गोष्ट पहिल्याच दिवशी जेवढी अवघड वाटत होती ना, तेवढी सोपी 21व्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला वाटत असते. हे गॅरंटेड आहे आणि सायंटिफिकली आहे हे सगळं, ठीक आहे. त्यानंतर गोल्डन रूल सांगतो, जाता जाता तुम्हाला गोल्डन रूल्स सांगून जातो. काय गोल्डन रूल्स आहेत बोर्ड एक्झाममध्ये सक्सेस होण्यासाठी? तर राईट आन्सर्स इन पॉईंट. तुम्हाला आन्सर्स कशामध्ये लिहायचे? पॉईंट बाय आन्सर लिहायचे. पॉईंट बाय पॉईंट आन्सर तुमचे आले पाहिजे. उत्तरातले कीवर्ड्स म्हणजे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत उत्तरामधले, ते तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत. त्याच्यानंतर ड्रॉ नीट डायग्राम्स. तुम्हाला जे डायग्राम्स आहेत, आकृत्या जी तुम्ही काढताय, ते स्वच्छ आणि सुंदर डायग्राम असले पाहिजे, त्यांना व्यवस्थित नावं असली पाहिजेत. नाहीतर विनाकारण कशाही गडबड करून डायग्राम नाहीत काढायचे, एकदम व्यवस्थित डायग्राम काढायचे. प्रॅक्टिस मॅप वर्क. आणि मॅप वर्क म्हणजे तुमचं नकाशा वर्क जे आहे, नकाशा व्यवस्थित मध्ये प्रॅक्टिस करा. त्यानंतर येतं डोंट इग्नोर रायटिंग स्किल. हा मी परत का घेता इथं पॉईंट हा, तर याच्यावरती तुम्हाला खूप सारे मार्क आहेत, त्याच्यामुळे हे पॉईंट मी तुम्हाला इथं परत देत असतो. मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या. इथं तुम्हाला 24 आहेत मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 25 ते 30 मार्क आहेत. त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा 25 ते 24-25 मार्क आहेत. मग बघा किती मार्क आहेत. इथंच तुमचे बरेच सारे पर्सेंटेज कव्हर होतात. पर्सेंटेज आहे ना, 100 मार्क तुमचे इथंच कव्हर होतात. त्यामुळे हा पॉईंट इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका. याची डेली एक प्रॅक्टिस करत राहा, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एवढं सगळं करताय, खूप कष्ट करताय, तुम्ही खूप कष्टाळू विद्यार्थी आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 तास झोपायचं आहे आणि जेवण चांगल्या पद्धतीत करायचं आहे, आहार संतुलित ठेवायचा आहे आणि आरोग्याची सुद्धा काळजी करायची आहे. रोज सकाळी काय करा, 10 ते 15 मिनिट काय करत जा, मेडिटेशन करा. म्हणजे तुमचे मन एकदम प्रसन्न राहील. आणि अभ्यासाचा तो फॉर्म्युला विसरू नका, 50+10. 50 मिनिटे अभ्यास करायचं आणि 10 मिनिटे ब्रेक घ्यायचा, दीर्घ श्वासोच्छ्वास करायचा किंवा डीप ब्रीदिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, ते करायचं, ठीक आहे. अशा पद्धतीनं 20 फेब्रुवारीला तुमचा पहिला पेपर असणार आहे आणि त्या पेपरपर्यंत आपण 7 दिवसाचं परफेक्ट प्लॅनिंग दिलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा दिलं प्लॅनिंग, ते 10 दिवसाचं. ज्यांना 10 दिवसाचं फॉलो करता यायचं नाही किंवा 10 दिवसाचं फॉलो करता येत नाही, आलं नाही अनफॉर्च्युनेटली, त्यांनी 7 डेजचं काय करा, स्टडी प्लॅन, स्टडी रुटीन फॉलो करा, ठीक आहे. परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. तुम्हाला चांगले मार्क्स पडावेत हीच माझी अपेक्षा आहे. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या भावा बहिणींना व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला शेअर करत असतो, ठीक आहे. शेअरिंग इज केअरिंग. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा एका अशा चांगल्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.